नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यभरामध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलामध्ये अनपेक्षित वाढ झाल्याच्या तक्रारी ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेक ग्राहकांनी पूर्वीपेक्षा जास्त बिलं येत असल्याचा दावा केला असून यावरून विविध ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवरती महावितरणनं ग्राहकांना वीज बिल कमी ठेवण्यासाठी काही सोप्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केल्यास वीज बिल बऱ्यापैकी कमी होऊ शकतं असा दावा करण्यात आला आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मार्ट मीटर हे केवळ वीज वापराची अचूक नोंद करणारं उपकरण असून बिलाचा आकार पूर्णपणे ग्राहकाच्या वीज वापरावरती अवलंबून असतो. त्यामुळे वीज बचतीच्या सवयी अंगीकारल्यास बिलामध्ये लक्षणीय घट होऊ शकते. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वतःचा वीज वापर रिअल टाईममध्ये पाहता येतो. त्यामुळे दररोज किती वीज वापरली जाते यावरती लक्ष ठेवून गरजेनुसार वापर नियंत्रित करता येतो आणि महिनाअखेर येणारं बिल हे कमी करण्यास मोठी मदत होते. यासाठी टाईम ऑफ द डे म्हणजेच TOD योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले. राज्यामध्ये सौर ऊर्जेसारख्या नवीनकरणीय ऊर्जेचं उत्पादन वाढत असल्यामुळे दिवसा उपलब्ध होणारी वीज तुलनेनं स्वस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार घरगुती ग्राहकांसाठी TOD पद्धतीनुसार वीज दर लागू करण्यात आलेत. या योजनेअंतर्गत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट सवलत दिली जाते. जुलै 2025 पासून घरगुती ग्राहकांना या सवलतीचा लाभ मिळत आहे. सुरुवातीला प्रति युनिट 80 पैशांची सवलत देण्यात आली होती. सध्या ही सवलत 85 पैसे प्रति युनिट असून पुढच्या काही वर्षामध्ये ती आणखीन वाढवण्यात येणार आहे. महावितरणच्या जळगाव परिमंडळामध्ये 3,73,620 ग्राहकांना जुलै 2025 ते जून 2026 या कालावधीमध्ये तब्बल 5,62,60,000 रुपयांची सवलत वीज बिलामध्ये मिळाली आहे. यामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही मंडळातील ग्राहकांचा समावेश आहे. स्मार्ट TOD मीटरमुळे ग्राहकांना मोबाईलवरती तासागणिक वीज वापरल्याची माहिती उपलब्ध होत असल्यानं कोणत्या वेळी किती वीज वापरली जाते यावरती लक्ष ठेवता येतं. त्यानुसार वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इस्त्री तसेच इतर जास्त वीज वापरणारी उपकरणं शक्यतो सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये वापरल्यास वीज बिलामध्ये मोठी बचत होऊ शकते. महावितरणकडून बसवण्यात येणारे TOD मीटर्स हे पूर्णपणे मोफत असून ते प्रीपेड नसून पोस्टपेड आहेत. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीज वापरल्यानंतर वीज बिल येते. स्मार्ट मीटरबाबत गैरसमज करून घेण्यापेक्षा ग्राहकांनी TOD योजनेचा लाभ घेण्यावरती भर द्यावा. दिवसा उपलब्ध असलेल्या सवलतीच्या दराचा जास्तीत जास्त वापर करून वीज बिलामध्ये बचत तुम्हाला करता येऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी स्मार्ट TOD मीटर बसवण्यास सहकार्य करावं आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये अधिक वीज लागणारी उपकरणं वापरून शासनाच्या सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा. त्यामुळे वाढीव वीज बिलाची समस्या काही प्रमाणामध्ये कमी करण्यास मदत होईल, असं महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता AM मुलानी यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरमुळे जास्त बिलाचा भुर्दंड जर तुम्हाला बसत असेल तर महावितरणने सांगितलेला हा फॉर्म्युला तुम्ही नक्कीच वापरून पहा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.